मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी बोगद्यात गळती पाहायला मिळते। बांधकाम विभाग गळती रोखण्यात अपयशी आहे। वाहनांची वर्दळ वाढत असल्याने आता दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे। मी आता उभा आहे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी टनेल या टनेलमध्ये। इथून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे। तुम्ही आता माझ्या बाजूला पाहू शकता, या टनेलच्या रस्त्यावरून तुम्ही हा जो चिखल पाणी जो पाण्याचा पाठ आहे जो वाहताना आपण पाहतो आहोत तो आहे। या कशेडी बोगद्यामध्ये काही ठिकाणी गळती लागलेली आहे। पावसाच्या पाण्याने रस्त्यावरती जी या बोगद्यातून जी गळती लागलेली आहे त्या या पाण्याचे हे पाठ आहेत। याच्यातून एक अशी धोकादायक घटना इथे समोर येते की या रस्त्यावरून वाहतूक करणारे जे वाहन आहेत त्या वाहनातून येणारे डिझेल असेल किंवा ऑइल असेल ते या रस्त्यावरती सांडून या पाण्यातून एका बाजूला येऊन इथे घसरडा निर्माण झालेला आहे। याच्यामुळे दुचाकी स्वारांना येथून प्रवास करताना धोकादायक परिस्थिती ही निर्माण झालेली आहे। चाकरमानी याच बोगद्यातून प्रवास करणार आहेत। त्या चाकरमान्यांना प्रवास करताना कोणताही अडचण निर्माण होऊ नये किंवा धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ नये अशी एक दक्षता घेणं गरजेचं आहे। तुम्ही पाहत असलेले हे जे गळती आहे ती गळती आता गणेशोत्सवापूर्वी थांबवून येथे कोकणामध्ये येणाऱ्या चाकरमान्यांसाठी प्रवास सुखाचा होणार का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। लोकशाही मराठीसाठी सागर कदम, खेड, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।